नमस्कार. 1994-95 या सालामध्ये मी माझे गुरुवर्य दातार शास्त्री यांच्याकडे सांगलीला घरी राहून त्यांच्याकडे आयुर्वेदाचं शिक्षण घेत असे. तर त्यांच्या दवाखान्यामध्ये नेहमी पिण्यासाठी पितळी तांब्या वापरला जायचा आणि त्यांच्याबरोबर आम्ही जेव्हा जेवायला बसायचो तेव्हा चांदीचं फुलपात्र ते पाणी पिण्यासाठी वापरत असत. मला त्या काळी ही गोष्ट फार भारी वाटायची. त्यांच्या शेजारी माझी खोली होती आणि मी तिथं राहत असताना एके दिवशी आप्पा म्हणजे माझे गुरुजी, त्यांना आम्ही आप्पा म्हणत असू, त्या माझ्या खोलीमध्ये आले. तर टेबलावरती अशा पद्धतीची प्लास्टिकची पाण्याची बाटली ठेवली होती. ते खोलीमध्ये आले आणि त्यांनी अशी ही बाटली दाबून पाहिली, वाजून पाहिली आणि याचा जो आवाज होतो कडकड कडकड असा आवाज, ते पाहून त्यांनी एक वाक्य मला म्हणाले की अरे यातून जे तू पाणी पितोयस ना, तर ज्याच्यामधलं पाणी आपण पितो त्याचे गुण आपल्या शरीरात येतात. जर आपण या अशा कचाकड्याच्या ज्या बाटल्या असतात त्यातलं जर आपण पाणी प्यायला लागलो तर त्याचे परिणाम तुमच्या आरोग्यावरती गंभीर होतील. त्यावेळेस ही गोष्ट मला फारशी स्ट्राईक झाली नाही किंवा त्याचं महत्त्व लक्षात आलं नाही, परंतु माझ्या नक्की मनामध्ये ही गोष्ट होती की दातार शास्त्रीने ही गोष्ट सांगितली आहे, याचा अर्थ त्याला महत्त्व नक्की असणार. आणि आज जेव्हा आपण नेचर, लॅन्सेट यासारखे जगप्रसिद्ध जे वैद्यकीय शास्त्रामधले जे संशोधनपर नियतकालिक आहेत त्याच्यामध्ये जेव्हा हे रिसर्च पेपर पाहतो की या पद्धतीने जेव्हा आपण प्लास्टिकचा जो बेसुमार वापर वाढलेला आहे, त्यामधलं अन्न असेल, त्यामधलं पाणी असेल, त्यामधली शीतपेय असतील, याचा जो बेसुमार वापर वाढलेला आहे, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती कसा होतो या संदर्भात मायक्रोप्लास्टिक हॅझार्ड्स नावाची एक संकल्पना आता नवीन निर्माण व्हायला लागलेली आहे. की आपण हे पाहतो हे प्लास्टिक आहे, परंतु जेव्हा काही दिवसांनी याचा डिग्रेडेशन व्हायला लागतं तेव्हा त्याच्यातून छोटे छोटे असे कण जे असतात हे पर्यावरणामध्ये वापर केला तर आपण पाण्याच्या माध्यमातून, अन्नाच्या माध्यमातून शरीरामध्ये हे तुकडे जायला लागतात आणि याला मायक्रोप्लास्टिक म्हणतात. तर त्याची डेफिनेशन जर आपण म्हटलं तर 5 मिलीमीटरच्या पेक्षा जे छोटे तुकडे असतात, मग ते अगदी छोटे टायनी असतील किंवा काही नॅनो पार्टिकल पण असतील, इतक्या सूक्ष्म आकाराचे पण हे प्लास्टिकचे कण असतात, तर हे आपल्या शरीरावरती परिणाम करतात. तर याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. कारण आज जेव्हा वेगवेगळे आजार, नवनवीन आजार निर्माण व्हायला लागलेत की जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो किंवा वेगवेगळ्या आपल्या खाण्यापिण्याच्या निगडीत ज्या सवयी आहेत त्यातून निर्माण जे होणारे आजार आहेत, तर त्यामध्ये अनेक वेळेस प्लास्टिक किंवा मायक्रोप्लास्टिक हा एक महत्त्वाचा हेतू किंवा निदान किंवा कारण हे अनेक आजारांना निर्माण होऊ पाहत आहे. याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती संशोधन होत आहे आणि त्यातून अनेक गोष्टी धक्कादायक या पुढे येत आहेत. तर मायक्रोप्लास्टिकचा या किती स्वैर संचार ज्याला आपण म्हणू ह्या पृथ्वीवरती पूर्ण आहे, याचा आपण थोडक्यात आता आढावा घेऊया. तर जे आकाशातले जे पक्षी आहेत, ह्या पक्ष्यांमध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिकचा अंश आपल्याला सापडतो. त्याचप्रमाणे समुद्राच्या तळाशी राहणारे जे कासवासारखे किंवा मासे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिकचा अंश आता सापडून येत आहे. वेगवेगळे जे आपण डोमेस्टिक ॲनिमल जे म्हणतो आपण, वेगवेगळे पाळलेले प्राणी असतात, मग गायी असतील, म्हशी, शेळ्या, कोंबड्या, या सगळ्यांच्या शरीरामध्ये आज मायक्रोप्लास्टिक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सापडत आहे आणि यांचा वापर आपण करतो अन्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, दुधाच्या माध्यमातून, मांस असेल, अंडी असतील किंवा ह्या भाज्या, पालेभाज्या असतील, ह्या सगळ्यातून ह्या मायक्रोप्लास्टिकची शरीरामध्ये आपल्या एंट्री होत आहे. अगदी काय की निर्मनुष्य असे जे वाळवंटातली जी प्रदेश आहे तिथं सुद्धा मायक्रोप्लास्टिक सापडतं आणि आश्चर्य म्हणजे एव्हरेस्टच्या टोकावरती सुद्धा मायक्रोप्लास्टिक आत्ता सध्या सापडत आहे. तर इतका प्रचंड स्वैर याचं बस्तान जे आपण म्हणू प्लास्टिकचं हे झालेलं आहे. आत्तापर्यंत कसं होतं की मनुष्याला याचा फटका बसत नव्हता किंवा ती गोष्ट मनुष्याला लक्षात आली नव्हती, त्यामुळं मनुष्य निवांत होता की ठीक आहे, प्राण्यांमध्ये असेल, वनस्पतींमध्ये असेल, पर्यावरणात प्लास्टिक असेल. परंतु आज जेव्हा असे धक्कादायक निष्कर्ष यायला लागलेले आहेत तेव्हा मनुष्य हा खडबडून जागा झाला आहे. सगळी जी मेडिकल फ्रॅटर्निटी, रिसर्चर जे आहेत ते जागे झालेले आहेत
तर या मायक्रोप्लास्टिकचा जो काही अंश आहे हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा, म्हणजे अगदी काय म्हणता येईल की डोक्यापासून ते पायापर्यंत एकही असा अवयव नाही की जिथं आपल्याला मायक्रोप्लास्टिक सापडत नाही. तर अगदी मेंदूमध्ये आहे, हृदयामध्ये, फुफ्फुस तर आपली मोठी शरीराची प्रवेशद्वारच आहेत की हवा आपल्या शरीरामध्ये येत असते. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये आपले ज्या रक्तवाहिन्या, जी आपली ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे शरीरामधली, त्याच्यामध्ये मायक्रोप्लास्टिक डिपॉझिट झालेलं दिसतं. किडनीमध्ये आहे. आणि इतकंच नव्हे तर जे काही प्लासेंटा म्हणतात की जी वार असते गर्भाशयामध्ये, बालक जेव्हा गर्भ तयार होत असतो त्या प्लासेंटामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिकचा अंश सापडतो. इतकंच नव्हे तर बालकाला जे जन्मानंतर जे स्तन्य मिळतं किंवा जे आईचं दूध मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिकची उपस्थिती जाणवली. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे जन्मजात जे बालक ज्यांनी बाहेर प्रवेश केलेला आहे जगामध्ये, त्याला तेव्हापासून या मायक्रोप्लास्टिकला तोंड द्यावं लागत आहे. तर आपल्याकडे याचं संशोधन फारसं झालेलं नाही आहे, परंतु UK याच्याविषयी स्टॅटिस्टिक्स सांगितलं जातं. तर दर वर्षाला साधारण 1,00,000 कण प्लास्टिकचे प्रत्येक व्यक्ती ही आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतो. तर तुम्ही लक्षात घ्या की ही फॉरेन बॉडी आहे, शेवटी वेगवेगळ्या आपल्या शरीराला सातमे नाही आहे हा भाग. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे प्लास्टिकचे कण आपल्या शरीरामध्ये जाऊन धुमाकूळ घालत आहेत. तर वेगवेगळी त्याच्यासाठी हवा आहे, पाणी आहे, अशी वेगवेगळी माध्यमं आहेत की ज्याच्यातून प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतं. तर असे कुठले घटक आहेत प्लास्टिकमधले की हे शरीराला आपल्याला धोकादायक होतात? तर यामध्ये बिस्फेनॉल A किंवा थॅलेट्स, डायऑक्झिन, PCBs असे वेगवेगळ्या घटकांची एक मोठीच्या मोठी न संपणारी अशी यादी आहे की जे हे सगळे घटक हे प्लास्टिकमधले मनुष्याला अतिशय त्रासदायक होणारे आहेत. ते टॉक्सिक आहेत, ते कार्सिनोजेनिक आहेत, म्हणजे कॅन्सर निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असलेले अनेक घटक या प्लास्टिकमध्ये आहेत. तर आत्ता आपण पार्ट 1 या भागामध्ये आवाका घेतला की हा किती मोठ्या प्रमाणावरती हा प्रश्न ज्वलंत होऊ पाहत आहे. पार्ट 2 मध्ये आपण याच्यावरती उपाययोजना कशी करायची आणि हे जे मायक्रोप्लास्टिक आहे हे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्सवर, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, आपली एंडोक्राईन सिस्टीम असेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, अशा वेगवेगळ्या सिस्टीममध्ये नक्की कसा प्रतिकूल परिणाम हे मायक्रोप्लास्टिक करतं आणि त्याच्यावरची उपाययोजना, हे 2 भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर तोही भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.